शैवः समुपासते शिव इति ब्रह्मेति वेदान्तेन बौद्धा बुद्ध इति प्रमाणपठवः कर्तेति नैयायिको अर्हन् इत्यति जैनशासनरता कर्मेति मीमांसको सोऽयं विदधातु यो वाञ्छितफलं त्रैलोक्यनाथो विभुः सिद्धगिरिमठाधीशं काडसिद्धयतिवरं विद्याबुद्धिप्रदं वन्दे ज्ञानदूतं जगद्गुरुम्. या होळीच्या पवित्र पर्वात आपण सर्वजण सत्संगात सम्मिलित आहोत. सर्वांना होळीचे औचित्य माहीत आहेच. अनेक वर्षापासून आपण होळीची सण आपण साजरा करीत आलेला आहोत. काही माणसं कळून करतात, काही न कळत करतात. होळी संबंधात अनेक आख्यायिका आहेत. एक सर्वांना ज्ञात असलेली आख्यायिका होलिका दहन आणि कामदहन. शंकर भगवंताला जागा करण्यासाठी कोणीही तयार झाले नाही. त्यावेळी एका माणसाने धाडस केले. आपल्या बाणाने तपोमग्न अवस्थेतून त्यांना उठवले. आपला तपोभंग केलेले व्यक्ती कोण म्हणून त्यांच्याकडे वक्र नजरेने पाहिल्यानंतर समोरची व्यक्ती त्या तपस सामर्थ्याने जळून खाक झाले. जी व्यक्ती जळून खाक झाले त्यांची पत्नी शोकाकुळ झाली, शोकाविष्ट झाली. तिने त्या भगवंताकडे प्रार्थना केली, कळत न कळत आमच्या हातून चूक घडलं, पण माझ्या यजमानाला आपण जिवंत करायला पाहिजे. कर्तुम शक्यम अकर्तुम शक्यम सामर्थ्य आपल्याकडे आहे. आपण भगवंतच आहात. निर्माण करणे आणि निर्नाम करणे हे दोन्हीही कार्य आपल्याला साध्य आहेत. माझे पती आपल्या क्रोधाग्नीला बळी पडलेले आहेत, त्यांना पुनर्जीवित करा अशी प्रार्थना करते. आणि त्या प्रार्थनेला पुष्टी जोडते की आम्ही कुठल्याही स्वार्थापायी तुमची तपश्चर्या भंग केलेली नाही. ज्या असुर मंडळी जगाला त्रास देतात त्या असुर मंडळी असेच जर थैथयाट करत राहिले, जगाला जगणे कठीण जाईल. त्यासाठी आपण जागे व्हायला पाहिजे. आणि आपण जागे झाल्याशिवाय असुरांची नियंत्रण होणार नाही. आपल्याला या अवस्थेतून जाग करण्यासाठी कोणीही तयार झाले नाही. कारण सगळ्यांनाच माहित होतं की तपश्चर्या भंग केली तर त्याला शिक्षा काय होणार आहे. बारीक सारीक घटनेतून अनेको लोकांनी पाहिलेले की कौशिक नावाचा एक ऋषिकुमार तपश्चर्याला बसला होता. त्यांच्या आई वडिलांकडून निरोप घेऊन आलेला एक सेवक त्यांना उठवायचा प्रयत्न केला. त्यावेळी क्रोधाविष्ट होऊन झाडावर बसलेल्या एका पक्षीकडे पाहिले, कारण त्या पक्षीने त्यांच्या अंगावर विष्ठा टाकलेली होती आणि पक्षी जळून खाक झाले. म्हणजे तपश्चर्या भग्न करणारी व्यक्ती
माणूस असेल किंवा प्राणी असेल, पक्षी असेल, कोणी असेल, त्यांची अवस्था काय होते यापूर्वीही अनेको ठिकाणी अनेको लोकांनी पाहिलेले होते. म्हणून कोणी धाडस करत नव्हते की इथे तरी साक्षात शंकर भगवंत तपश्चर्याला बसले, तर त्यासाठी कोण पुढे होणार? कोणी पुढे होणार? दिवसा पाहिलेले विहिरीत रात्री पडायला कोण धाडस करणार? कोणच करायला तयार झाले. त्यावेळी रती देवीचे पती कामदेव, ज्याला मदन असंही नाव आहे, मदन असंही नाव आहे, कामदेव असंही नाव आहे, जगासाठी आपला प्राण गेला तरी हरकत नाही, जगाच्या कल्याणासाठी कोणाला तरी समर्पित व्हावं लागतं, म्हणून या भावनेने ते पुढे झाले. आणि ती या देशाची परंपराही आहे, या संस्कृतीची परंपराही आहे. स्वतःसाठी अनेको लोकांची प्राण घेणाऱ्यांची यादी काही लहान नाहीये, पण जगासाठी, राष्ट्रासाठी, जनतेसाठी आपली प्राण अर्पण करणाऱ्यांचीही काही संख्या कमी नाहीये. लोककथेत आम्ही शाळेत असताना एक छोटीशी कथा आमच्या सिलेबसला होती. गावात विहीर काढलेले होते, तलाव बांधलेले होते गावच्या पाटलाने. तलावात पाणी येईना. जाऊन कोणतरी पंडितांना विचारले. त्याने सांगितले की तुमची मोठी सूनबाई, तिची बळी दिला तर पाणी येईल. मोठ्या सूनबाईला विचारले. ती म्हणाली सासूबाई गेल्यानंतर कारभार कोण पाहणार घरचे म्हणाले. मोठी सूनबाई आहे, तिची बळी दिल्यास कारभारीण कोण उरणार नाही, म्हणून धाकटी सूनबाई होती जी, तिची नाव मला चांगलं अजून आठवते त्या कथेतलं, भागीरथी नावाची. त्या भागीरथीला बळी द्यायचं ठरवलं आणि भागीरथी कुणालाही काही सांगत नव्हती, पण ढासाढासा एकटीच रडत होती बसून. सासूबाई विचारत होती मध्ये मध्येच, का ग बाळा रडतीस तू? ती म्हणायची की धान्य निवडताना डाळीतले खडे डोळ्यात गेले, पाखडताना त्यातलं कुसळ डोळ्यात गेली म्हणून डोळ्यात पाणी येते. आपल्याला उद्या सकाळी मृत्यू येणार म्हणून ती रडत होती, पण सांगत नव्हती. नाही, सगळ्यांनी मिळून ठरवले ना, सगळ्यांच्या भल्यासाठी आपण एकाने प्राण द्यायला काय हरकत नाही. या विचारानेच ती पक्व निर्णय घेतलेली होती. संध्याकाळ होता होता म्हणाली, गावाशेजारीच माहेर, म्हणाली माहेरी जाऊन येते सासूबाई. सासूबाईला शंका आली की उद्या सकाळी बळी द्यायचं आणि ही आता माहेरी जाऊन येते म्हणते, तर जाती का तिकडीच राहते कुणास ठाऊक, येते काय तिकडीच राहते कुणास ठाऊक. पाल चुकचुकले मनात. तरी म्हणाले माझी धाकटी सून अशी नाहीये, ही दिलेल्या शब्दाला जागणारी मुलगी आहे. म्हणाली जातीस तर लवकर परत ये. नाही, गेल्याबरोबरच मी परत येईन म्हणाली. गेली. रडत रडतच गेले. आई विचारली, बाळा काय सासरवाडीतल्या माणसं काय बोलले काय, काय मारले काय, काय भीती दाखवले काय? नाही म्हणाले, असं काही नाही घडलं. मग रडतीस का? काय नाही, असंच काहीतरी मला आठवलं म्हणून डोळ्यातनं पाणी यायला लागलं. पुन्हा वडिलांना भेटले. वडील म्हणाले, बाळा कशी का आलीस? आधीमध्येच आलीस, काय पाहिजे का तुला? काय कमी आहे का सासरवाडीकडे? काय जमीन देऊ, पैसे देऊ, काय गायी देऊ, म्हैशी देऊ, बैल देऊ, काय देऊ का? म्हणाले, बाबा मला काहीही नको, तुमची बैल नको, गाय नको, म्हैस नको, जमीन नको, काहीच नको, सगळे आहे मला. सगळे नेऊन तुमची तळ्यात टाका म्हणाले. काय करू? आई म्हणाली, परत निघता बाळा काय सोनं दागिने, हिरे मोत्यांची माळ वगैरे काय पाहिजे का तुला? म्हणाली, घेऊन काय करू मी? मला त्याची गरज नाहीये.
मी फक्त आपल्याला पाहण्याची आठवण झाली म्हणताना आले म्हणाले आणि गेले परत. काही मैत्रिणींना भेटले, मैत्रिणींनाही काही सांगितले नाही की मी उद्या सकाळी बळी जाणार आहे, त्यांनाही नाही सांगितले. परत आले, झोपली, आनंदात झोपली, झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी तयारी सुरू झाली. पंडितांनी सांगितलेले होते की सगळ्यांनी मिळून तलावाच्या मध्यभागी जेवण करायचं एका झाडाखाली. येताना मुद्दामहून एक चांदीची वाटी विसरून यायचा आणि ती वाटी परत आणायला सुनबाईला पाठवायची. तसेच केले. सगळे मिळून जेवले. सगळे आनंदाने जेवत होते की सगळ्यांच्या तोंडाकडे पाहत होते. सगळ्यांचे लक्ष हिच्याकडे काही नव्हतं, कारण बाकीच्या लोकांना माहित नव्हतं हिला बळी देणार आहे. फक्त सासू सासरे आणि मोठ्या सुनबाईच्या जाऊबाईला माहित होतं. ते तेवढा हिच्या तोंडाकडे सारखं पाहत होते. पण ही सगळ्यांना जेवण वाढले. शेवटी प्राणच जाणार तर चेहरा खिन्न असणे स्वाभाविक आहे. ठरल्याप्रमाणे जेवणावळ सर्व उरकल्यानंतर सगळे आले आणि बांधावर आल्याबरोबर सासूबाई म्हणाले, अगं अगं ते चांदीची वाटीच विसरून आले मी तिथे. मग ह्या बाईला जा म्हणाले, त्या बाईला जा म्हणाले, तू जाऊन घेऊन ये, तू जाऊन घेऊन ये. कोणच जाईना. शेवटी म्हणाली, भागीरथी तू तरी जा घेऊन ये. धाकटी सून ऐकायलाच पाहिजे. गेली. तिला माहित होतं. आणि हे निघून गेले पुढे आणि चांदीची वाटी घेऊन ती वर चढायला लागले. एक पाऊल टाकले, पाय झाकलं पाणी. दुसरं पाऊल टाकले, गुडघ्यापर्यंत पाणी आले. तिसरं पाऊल टाकले, कमऱ्यापर्यंत पाणी आले. चौथ्या पावलाला छातीपर्यंत पाणी आले. पाचव्या पावलाला गळ्यापर्यंत पाणी आले. सहावं पाऊल पुढे टाकत होती, पाण्यात वाहून गेले. असं आपण कोणी मनात आणू नये की असं घडलेलं असावं का. कथा सांकेतिक आहे. कथा सांकेतिक आहे की या देशातील माणसं समाजाची भलं होते तर आपलं प्राण गेला तरी हरकत नाही, ही संस्कृती या देशात आहे. म्हणूनच अनेको स्वातंत्र्य सैनिक राष्ट्रासाठी प्राण अर्पण केले. शीख तरुण एक स्वातंत्र्य लढ्यात फाशीच्या शिक्षेला पात्र झाला होता. त्याचा बाप ब्रिटिशांच्या सैन्यात सैनिक होता, पोलीस होता. उद्या सकाळी 2-3 दिवसांनी फासावर चढवणार होते आणि बाप गेला मुलाला भेटायला. म्हणाला, अरे बेटा हे काय करून बसलास तू? हा वेळ फासावर जायला तयार नाही, पण मी माफीनामा लिहून देणार नाही म्हणा. बाप म्हणाला, ही माथेफिरूपणा सोडून दे. मी सांगतो ते ऐक. जिवंत राहशील, चांगला उपभोग भोगशील, ऐश्वर्य मिळेल आपल्याला. अरे आम्हाला ब्रिटिशांनी काय कमी केले म्हणून हे करायला गेला होतास. मुलगा म्हणाला, बाबा पिंजऱ्यात आत टाकून खायला अमुक तमुक कितीही दिले तर ते काय आनंद आहे त्यात. बाबा माणसाला खाण्यापिण्याकरता काय मिळते यापेक्षा स्वातंत्र्य किती मिळते त्याला फार मोठा अर्थ असतो. मी घटना ऐकलेले. कुत्र्यांचं एक संमेलन भरला होता म्हणे जागतिक. त्या संमेलनात अनेको देशांचे कुत्रे एकत्र आलेले होते. भारताचा कुत्रा एकदम असा किडकिडीत होता. चीनचा कुत्रा अट्टाकट्टा होता, लट्ट होता. त्या दोन्ही कुत्र्यांचे संवाद सुरू झाले. चीनचा कुत्रा भारतीय कुत्र्याला विचारला, अरे काय किडकिडीत हडकुळा आहेस, काय खायला प्यायला घालतात की नाही? म्हणाला, खातो पितो आरामात आहे. मग भारतीय कुत्र्याने त्याला विचारले, तुला कसं काय? काही नाही, आम्हाला काही कमी नाही, मस्त पैकी खायला प्यायला आम्ही मोठे श्रीमंत होत चाललोय. आता मोठं होत चाललंय. कसं काय मिळते खायला? काय नाही, घरात ना आम्हाला रोज 2 टाइम 3 टाइम मटण मिळतंय, चिकन मिळतंय, ब्रेड पाव, काय नाही असं नाही, सगळे मिळते, सगळे मिळते. कोण घालतो? घरातच घालतो. मग फिरायला किती वेळ जाते? फिरायला नाही सोडत, घरात बसूनच खायचं असतं. मग भारतीय कुत्रा म्हणाला, मग कशाला जगतोयस? म्हणाला, आत खोलीत डांबून दिवसभर खायला घालतात, मग कशासाठी खातोस, कशासाठी जगतोयस? आमचा तसं नाही, खायला घासभर कमी असेल पण जगभर फिरण्याची स्वातंत्र्य आहे आम्हाला, मजा आहे आम्हाला. किती मिळते किती खातो याला काय अर्थ नसतो. शीख तरुण म्हणाला, बाबा या बंदिवासातली मला मृष्टान्न नकोय. तुमच्यासारखे ब्रिटिशांचे चाकर बनून
मृष्टान्न चाखणे मला नाही आवडत, चटणी भाकरी खावं लागला तरी हरकत नाही, आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे, ब्रिटिश या देशातनं पळून जायला पाहिजे, त्यांना आम्ही पळवल्याशिवाय सोडणार नाही. अरे उद्या मरतोयस आणि कुठे पळवतोयस म्हणाला. बाबा उद्या मरतोय तर मी असंच नाही जाणार, अजून 10 जन्म घ्यावा लागला तरी हरकत नाही, मी पुन्हा जन्माला येणार. ब्रिटिश शेवटचा ब्रिटिश देशातनं जोपर्यंत जात नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही म्हणाला मुलगा. बाप म्हणाला तो आता ऐकून घेण्याची मनस्थितीत नाही आणि माझं तू नाही ऐकणार, तुझ्या आईला पाठवून देतो, ती तुला समजावून सांगेल. मुलगा म्हणाला तू जे बोललास याच गोष्टी बोलायला आई येत असेल तर तिलाही सांग, तिचा मुलगा मी नाही, माझी आई ती नाहीये. याच गोष्टी ती सांगायला येणार असेल तर येऊ नको म्हणून सांग. मला आशीर्वाद देण्यासाठी उत्तम कार्य केल्यास तो रडत जाऊ नको म्हणून सांगायचं असेल तर आईला येऊ द्या. अन्यथा मला आई बाबाच नाही असं समजतो. तुमच्यासारखे जर ब्रिटिशांच्या बाजूने बोलणारे असतील तर त्यांना आई बाबाही मी मानायला तयार नाही. मला माझ्या कुटुंबासाठी जगायचं नाही, मला माझ्यासाठी जगायचं नाही, माझ्या राष्ट्रासाठी जगायचं आहे, राष्ट्रासाठी भारतासाठी जगायचं आहे. आणि भारताची अवहेलना, भारताची निंदा नालस्ती जे ब्रिटिश करायला लागलेले आहेत हे आम्हाला सहन होत नाही. म्हणून ब्रिटिशांची नयनाट केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. त्याच्यासाठी आमची प्राण वेचावं लागले तरी हरकत नाही. असे एका तरुणाची कथा नाही, हजारो तरुण आत्मार्पण केले, बलिदान केले राष्ट्रासाठी. ही परंपरा आहे या देशाची. आपल्यासाठी नाही जगायचं, आपण दुसऱ्यांसाठी जगायचं. आई शेताकडे जाताना मुलाला 4 भाकरी बांधून द्यायचा आणि जाताना सांगायचं 2 तू खा, 2 कोणतरी वाटसरू आला तर त्याला देऊन तू 2 खा. केवळ आपल्यासाठी जगण्यास इथे शिकवले जात नाही. आपण आपल्यासाठी जितकं जगतो त्यापेक्षाही आपल्या बरोबरच्यांसाठी, समाजासाठी आपण जगतो. भगवद्गीता म्हणते जो केवळ स्वतःसाठी खातो तो अन्न खात नाही, तो पाप खातो. जो इतरांना देऊन खातो तो अन्न सेवन करतो. या पद्धतीने जीवन जगण्याची रीतिरिवाज या भारतीय संस्कृतीत चालत आलेले. अनेको तरुणांना आपण पाहिलेले, अनेको साधू सत्पुरुषांचे जीवन आपण पाहिलेले आहोत की आपल्यासाठी नाही जगले, राष्ट्रासाठी जगले. अनेको धर्मगुरू प्राण अर्पण केले. छत्रपती संभाजी महाराज ऐशारामाने जगायचं असं ठरवले असते तर खूप मोठ्या साम्राज्याचे अधिपती होऊन राहिले असते. अनेको पत्नींचे ते यजमान झाले असते. म्हणाले की मला माझ्यासाठी जगायचं नाहीये, माझ्या राष्ट्रासाठी जगायचंय, माझ्या धर्मासाठी जगायचंय. मला मृत्यू आला तरी चालेल पण धर्म बदलणारा मी नाहीये. मी जर धर्म बदलला तर माझ्या पाठीमागची हे सगळी एका रात्रीत धर्म बदलतील. त्यावेळी ते धर्मसंकर होईल, या राष्ट्राचा अवनती होईल. ते एकटे बदलू शकले असते. त्यांची हेतू असा होता, त्यांचा दृष्टिकोन असा होता की मी आज जर धर्म बदलला तर माझे अनुयायी सर्वही बदलतील. त्यावेळी काय जगण्याला अर्थ राहते? केवळ खाण्यापिण्यासाठी माणूस काय जन्माला आलेला आहे? आपण राष्ट्रासाठी आणि इतरांसाठी जगायला पाहिजे. झांसी राणी लक्ष्मीबाई आपल्या सैनिकांना सांगत होती मशीद पडला तरी चालेल, मंदिर उद्ध्वस्त झाला तरी चालेल, पण राष्ट्र सुरक्षित राहायला पाहिजे. हे धर्माची संकेत आहे. तर काही क्षणाकरता नष्ट झाले तरी चालतील पण राष्ट्र राहायला पाहिजे, राष्ट्र जिवंत राहायला पाहिजे, राष्ट्र सुरक्षित राहायला पाहिजे. म्हणून आपल्या सैनिकांना सांगत होती की ब्रिटिश सैनिक जर देवळात तडून बसले असतील तर देवळाला उडवून टाका, देऊळ उडवून टाका. उडवून टाकले सुद्धा. महत्वाची आपली जनता, आपले राष्ट्र महत्वाचे. राष्ट्राकरता आपण जगायचं. राष्ट्राकरता कितीही मोठं बलिदान द्यावं लागलं तरी हरकत नाही. म्हणून आज आपण काय जगतो आहोत? राष्ट्रच विकून आपण जगण्याचा प्रयत्न करतो आहोत. चुकीचे. रतिदेवीचा यजमान मदन मोहनाची कथा मी सांगत होतो की आपला प्राण गेला तरी हरकत नाही. ज्या असुरांची प्रादुर्भाव झालेले आहे तो थांबायला पाहिजे. त्या असुरांना आवरण्याची क्षमता केवळ शंकर भगवंताच्या ठिकाणी आहे. शंकर भगवंत जागे झाल्याशिवाय असुर नष्ट होणार नाही. असुर नष्ट झाल्याशिवाय जगातील जनता समाधानी सुखी राहणार नाही. म्हणून जनतेच्या सुखासाठी, जनतेच्या समाधानासाठी आपला प्राण गेला तरी हरकत नाही.
या भावनेने जाणून बुजून आपला प्राण जाणार तपोमग्न अवस्थेतील व्यक्तीला उठवलं तर निश्चितच आपल्याला शाप देणार, त्यांची क्रोधाग्नीला आपण बळी पडणार हे माहीत असतानाही जाणून बुजून बाणप्रयोग केला. शेवटी शंकर भगवंताला उठवले. पौराणिक कथा आहे, सांकेतिक आहे, यातील संकेतच ग्रहण करायचं आहे. कथा पौराणिक आहे पण तात्विक आहे, सांकेतिक कथा आहे. आणि आपलं प्राण जाणार हे माहीत असतानाही त्यांनी बाणप्रयोग केले. आणि खरोखरच हेतू चांगला असल्या कारणाने शंकर भगवंत उठलेच. उठल्यानंतर जी अपेक्षित होती ती घटना घडलीच. घटना घडल्याबरोबरच त्यांची पत्नी आक्रोश करणे स्वाभाविक होते. कोणाचे यजमान गेल्यानंतर त्या पत्नीला दुःख होणार नाही, होणे स्वाभाविक आहे. कोणाची पत्नी गेल्यानंतर यजमानाला दुःख होणार नाही, स्वाभाविक आहे, होणार. खरोखर प्रीती प्रेम असेल तर दुःख होणे स्वाभाविक आहे. काही क्षणाकरता दुःख होणार, दुःख झालं. म्हणून पुढे सरसावली, म्हणाले की आम्ही आमच्या स्वार्थाकरता आपल्याला उठवलेले नाही आहोत. एक खूप मोठा ध्यान अवस्थेतील व्यक्तीला बाहेर अवस्थेत आणणे हे महापाप आहे, आम्हाला माहिती आहे. काही वेळ आपद्धर्म म्हणून असते, त्या आपद्धर्माला अधीन राहून काही पापकृत्य करावे लागतात, तेही मोठं पुण्य कार्यासाठी. हा तपोमग्न व्यक्तीला उठवणे हे महापाप आहे, आम्हाला माहिती आहे. पण याच्यापेक्षाही मोठं पुण्य कार्य जर जगाचा होत असेल तर त्याकरता हे छोटं पाप करण्यास आपण तयार आहोत, हे दाखवून दिले. रती देवी म्हणाले की आम्ही यासाठी केलेले आहोत, आमची कुठलीही हेतू नाही की तुमची ध्यानभंग करावं, तुम्हाला विचलित करावं आणि तुम्हाला त्रास द्यावं किंवा तुमच्या तपात विघ्न आणावं, हा हेतू. हा शुद्ध हेतूने जर आपण एखादा पापकृत्य जाणून बुजून केले तरी ते पाप नाही असं हिंदू धर्मशास्त्र म्हणते, भारतीय धर्मशास्त्र म्हणतंय. चांगल्या हेतूसाठी जर आपण पापकृत्य जाणून बुजून जरी केले तरी तो पाप होत नाही. का तर त्याच्या पाठीमागे हेतू खूप चांगला आहे. आणि बहुजन सुखाय बहुजन हिताय, बहुजनांच्या सुखासाठी बहुजनांच्या हितासाठी कोण्या एका दोघांना जर त्रास होत असेल तर तो पापकृत्य ठरणार नाही. त्यांना जरी आपण त्रास दिलात तरी तो पापकृत्य ठरणार नाही, हे तत्वशास्त्र म्हणते, हे कर्मशास्त्रही मान्य करते. रतीदेवी म्हणते माझ्या यजमानाने जे काम केले त्याचं समर्थन मी नाही करणार, पण जे केले ते आमच्या स्वार्थासाठी आम्ही केलेले नाही. आमच्या कुटुंबाला काहीही कमी पडलेलं नव्हतं किंवा आमच्या कुटुंबाला आपल्यापासून आपण जे तपश्चर्या करता त्या तपश्चर्यामुळे आमच्या कुटुंबाला कुठलाही त्रास होणार नव्हता. पण त्या राक्षसांच्या मर्दन करण्यासाठी आपली उत्थान आवश्यक म्हणून उठवले गेले. म्हणून आपण कृपा करून माझ्या यजमानाला पुन्हा जिवंत करा. अशा अनेको घटना पुराणात इतिहासात आपल्या गेलेल्या यजमानांना पुन्हा जीवित करण्याकरता अनेको नारीने अनेको महिलांनी प्रयत्न केले. तात्विक स्तरावर जसं यम महाराजांच्या सानिध्यात सावित्री असतील, इतर अनेको महिलांची जीवन कथा आपण ऐकतो. सर्वांचा हेतू हाच. तेव्हा शंकर भगवंत ही प्रार्थना ऐकून प्रसन्न झाले. विषय लक्षात आला. आल्यानंतर म्हणाले जरूर जिवंत करेल, पण स्थूल दृष्ट्या जळलेली व्यक्ती जिवंत होणार नाही, पण मी सूक्ष्मरित्या त्या माणसाला अजरामर करणार. सूक्ष्मरित्या या जगातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात तुझे पती कामदेव
हे सदाकाळ जिवंत राहतील, प्रत्येकांच्या मनात ते वास करून राहतील आणि प्रत्येकांच्या मनात त्यांना मी चिरंजीव करून ठेवेन. ठीक आहे म्हणाले. आणि एका बाजूला दुःख, एका बाजूला समाधान. यजमान स्थूलदृष्ट्या नष्ट झालेल्याचं दुःख, यजमान केवळ माझे एकट्यांचेच यजमान होते, ते आता सर्व जगातील माणसांच्या हृदयाचे यजमान झाले, याचा आनंद तिला जरूर वाटला. पण तो कामदेव सगळ्यांच्या मनात विराजमान झाला. हा कामदेव कोण? काम कोण होता? रती देवीचा यजमान. काम आणि रती देवी जगातील अद्वितीय जोडी. काम म्हणजे, मदन म्हणजे ज्याला पाहिल्या पाहिल्याबरोबरच मोह उत्पन्न व्हावं त्याला म्हणतात काम. तो पुरुषांच्याही मनात आणि स्त्रियांच्याही मनात, सर्व जीवांच्या मनात, केवळ नरनारींच्या मनात नाहीये, पशु पक्षी प्राणींच्याही मनात कामदेव वास. आणि परमेश्वराची एवढा आशीर्वाद मिळाले, मग काय विचारता? आता एकालाही स्वस्थ बसू देईना, कोणालाही स्वस्थ राहू देईना. काम ज्या ज्या घरात, त्या त्या घरातील रामाला बाहेर घालून टाकले. जहां काम है वहां राम नहीं है, जहां राम है वहां काम नहीं है. आत गेला, एवढं वरदान मिळाले, कुठेही रामाला राहू द्यायचंच नाही असं. हवं 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 ही जी भावना आहे यालाच म्हणतात काम. अपेक्षा, वासना अनेको रूपात परिवर्तित, आणि त्याला अनेको वासना जाऊन चिकटले. मग एवढा भगवंताचा बळ घेऊन आलेला आणि या कामावर विजय मिळवणे एकेकाला जड जाऊ लागले. विश्वामित्रासारखे महर्षी तपश्चर्या केले, नाही घालवता आला. तपश्चर्या फळाला येणार त्याच क्षणाला बळी पडले कामाला. पराशर महर्षी दिवसाचा रात्र, रात्रीचा दिवस करण्याची सामर्थ्य त्यांच्यात. मत्स्यगंधेला म्हणाले, मत्स्यगंधा म्हणाले, सूर्यास्तापर्यंत आपण थांबूया, मग माझ्या घरी गेल्यानंतर माझ्या वडिलांना सांगूया आणि आपण लग्न करूया. संध्याकाळपर्यंत थांबण्याची ताकद नव्हती. आतुरता, कामातुराणाम न लज्जाम न भयम. जो कामातुर असतो त्याला लाज आणि भीती नावाची गोष्टच कुठली राहत नाही. महर्षी पराशर आत्ताच रात्र करतो ना म्हणाला. आपल्या तपस सामर्थ्याने सूर्याला ढग आडवे आणले आणि अंधार पाडला. अंधार पडला म्हणाला. मत्स्यगंधा म्हणाली, मला थोडस हेवा वाटते तुमची म्हणाली. सूर्यप्रकाशाला थांबवण्याची क्षमता तुमची आहे, दिवसाला रात्र करण्याची, रात्रीला दिवस करण्याची तुमच्या ताकद आहे, आणि कामाला थांबवण्याची थोडीशी ताकद नव्हती तुमच्या अंगात. कामाला आवरण्याची, सूर्याला आवरण्याची ताकद, रात्रीला आवरण्याची ताकद तुमच्यात, पण कामाला आवरण्याची ताकद का नाही तुमच्यात? लज्जित झाले, लज्जित. अनेको कथा पण आहेत. पुराणाकडून इतिहासाकडे जरी आलो, महाभारतात आपण पहा काय काय झालं, रामायणात आपण पहा काय काय झालं. केवढा मोठा बुद्धिमान माणूस रावण. 4 वेद मुखोद्गत, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. नाही, सामवेद तरी इतकं सुंदर, 3 वेदांची गायन कशा पद्धतीने करावं हे सामवेदात सांगितलेले आहे. सामवेद इतक्या सुंदर पद्धतीने गात होता, गंधर्व म्हणून ओळखला जात होता.
पत्नी महासती, मंडोदरी, जे पंचमहासती त्या भारतीय संस्कृतीत ओळखले जातात. अहल्या, सीता, तारा, मंडोदरी, द्रौपदी, पंचमहासती. त्यातील मंडोदरी एक महासती, महान पतिव्रता. महान पतिव्रता पत्नी घरात असताना कुठून दुर्बुद्धी सुचली देव जाणे. विनाशकाले विपरीत बुद्धी. विपरीत बुद्धी तेव्हाच येते जेव्हा विनाश काळ माणसांच्या जवळ येतो. श्रीमंत रावण, शक्तिमंत रावण, बुद्धिमंत रावण, साहिती रावण एवढा असूनही रावण कामाला बळी पडला. कामः विजितो ब्रह्मा, कामेन विजितो ब्रह्मा, कामेन विजितो विष्णुः, कामेन विजितो ईशः, शक्नुः निर्जितो कामे. बरीच मंडळी बळी पडले म्हणे याला. जाणून बुजून, कळत न कळत बळी पडले म्हणे. सोपं सगळ्यांच्या मनात दिसत नाही. बसला, सर्व जग जिंकत गेले माणसं, पण आतल्या कामाला काही जिंकता आला नाही. जिंकता आला, बऱ्याच लोकांना जिंकता. तिथेच माणसं नापास होतात. सगळ्यात पास माणसं जगात. रावण सगळ्यात पास झाला, पण एवढ्यातच नापास झाला. पांडव सुद्धा बरीच वेळ सगळ्यात पास झाले, एवढ्या विषयातच नापास झाले. अज्ञातवासातील त्यांची जीवन कथा जर आपण पाहिलात, कुठे कुठे कोण कोण गेले, कुठे कुठे काय काय भुलले म्हणता, नापास झाले. मी म्हणणारे सगळी मातीत गेली. यासाठी तिथून आधुनिक इतिहासात जर आपण आलात, नेपोलियन बोनापार्ट, अशक्य हे शब्द मूर्खांच्या डिक्शनरीत आहे म्हणणारा नेपोलियन बोनापार्ट, अजात शत्रू, त्याला जिंकणारे कोणीही नव्हते, पण त्याला पराजय पत्करावा लागला केवळ त्यांच्या मनोकामनामुळे. ज्या दिवशी युद्धात हरला त्याच्या आदल्या दिवशीच तो कामाला बळी पडला होता. विजयनगरचा साम्राज्य सोन्याचा धूर वाहत होता, पसरलेला होता असं म्हणतात. आणि विजयनगरच्या साम्राज्यात हिरे मोती मापट्याने विकत होते. सोने हिरे मोती हे मापट्याने विकत होते म्हणे, तोलून नव्हे. जसं ज्वारी तांदूळ मापट्याने विकतात तसं मापट्याने विकत होते. अजूनही तो बाजार तिथे पाहायला आपल्याला आजही मिळते हंपीला. त्या विजयनगरचा साम्राज्याधिपती कृष्णदेवरायांच्या जावई रामदेवराय, ज्यांची राजधानी इथेही होता, औरंगाबादला, इथपर्यंत प्रदेश होता. त्या जावई रामदेवराय इतकं महान शूरवीर होता, नूरजहानमुळे सर्व जानच गमून बसला. पोवायला गेला तर तोंडात तलवार घेऊनच पाण्यात पडत होता. शत्रू तिथेही येतील, पाण्यात सुद्धा लढाई करायची त्यांची तयारी होती. रामदेवरायांची स्वप्न पडले तरच मोगलांना झोप लागत नव्हता. उठून ओरडत फिरत होते. एवढा पराक्रमी वीर हरला त्याचा कारण काम होत. पृथ्वीराज चव्हाण, चौहान, चव्हाण नव्हे, आपल्या इतिहासातील 10व्या-11व्या शतकातील महान शूरवीर, चक्राधिपती पृथ्वीराज, अजात शत्रू, मोगल सैनिकांना कितीतरी वेळ पिटाळून लावलेला माणूस बळी पडला कामामुळे. आदल्या दिवशी रात्रीच कामासक्त झाला होता. त्याचा परिणाम दुसऱ्या दिवशी त्याला पराभव पत्करावा लागला. सर्व काही जिंकता येते माणसाला, सर्व काही जिंकता येते. कामाला जिंकणे कठीण असते. आणि आजपर्यंत कामाने कोणाचंही भलं केलेलं नाही.
हे सगळ्यांना माहिती आहे. मी म्हणणारी सगळी मातीत गेले त्याच्यामुळे. इंद्रियांवर, मनातील कामावर विजय मिळवणे कठीण. आणि कृष्ण परमात्मा म्हणतात त्रिविधम नरकस्येदम द्वारम काम क्रोध लोभस्तथा. नरकाला 3 दरवाजे आहेत, त्यातला एक दरवाजा काम आहे. त्याला आवरता येईल, त्याला जाळायचं. जो मनात घर करून राहिला त्या कामाला आवरायचं. मनातली काम जायला पाहिजे. मोठमोठे राजे महाराजे नाही, मोठमोठे साधू संत मंडळी सुद्धा बळी पडले. अनेको मोठमोठे साधू लोटांगण घातले. इतिहास कथा वास्तव. इतकं कठीण या कामाला आवरणे अध्यात्मशास्त्राचा मुख्य उद्देश. का? काम शब्दाचा आणखीन एक अर्थ आहे कच्चा सौख्य. आम म्हणजे आंबा. कच्चा आंबा जसा असतो, खावं तर गिळवत नाही, थुंकावं तर थुंकवत नाही. कच्चा सौख्य म्हणतात त्याला. कुठल्याही प्रकारच्या कच्च्या सुखाला काम म्हणतात. ती माणसांना स्वस्थ राहू देत नाही, दुसरंही काही खाऊ देत नाही, त्याचाही काही उपभोग घेऊ देत नाही. काम. आणि कामाचा तिसरा अर्थ आहे आकांक्षा. कुठल्याही गोष्टीची आकांक्षा. कामाचा चौथा अर्थ आहे वासना. वासना. वासनेच्या पोटीच माणसं जन्माला येतात, वासनेतच जगतात, वासनेतच मरतात माणसं. म्हणून वासना म्हणू आपण, कामना म्हणू, काम म्हणू, मदन म्हणू, याचा नियंत्रण करण्यासाठी नीतिशास्त्र जन्माला आले भारतीय अध्यात्मशास्त्रात. नीतिशास्त्र हे तत्वशास्त्राची पाया आहे. मग नीतिशास्त्र सांगतंय माणसाने काय खावं, काय खाऊ नये, काय प्यावं, काय पिऊ नये, काय पाहावं, काय पाहू नये, काय ऐकावं, काय ऐकू नये, काय धरावं, काय धरू नये, काय विचार करावं, काय करू नये, काय बोलावं, काय बोलू नये. अनेको गोष्टींवर अवलंबून आहे हे मनस्थिती. काही साहित्य असे आहेत की ते वाचूच नये डोळ्यांनी. का? ज्याच्यामुळे मन विकृती पावणार आहे, मन विकृत होणार आहे. काही गोष्टी माणसाने आयुष्यात पाहायचंच नाही. का? ते पाहिल्याने माणसांची दृष्टीदोष होणार आहे, माणसांची मन विकृती विकार पावणार आहे. काही शब्द माणसाने ऐकायचं नाही, ते ऐकले तर मन विकृत होणार आहे. काही गोष्टी प्यायचं नाही, प्यायले की माणसांची मन विकार पावणारच आहे. एक आत शिरले की सर्व विकार मनात निर्माण होतात. म्हणून खाणं पिण्यासाठी, पाण्यासाठी, ऐकण्यासाठी नीतिशास्त्र निर्माण झाले. नीतिशास्त्र म्हणते हे शब्द नाही ऐकायचे, हे गाणं नाही ऐकायचं, या गाण्याने माणसांची मन विकार पावतं. हे चित्र नाही पाहायचं, हे चित्र पाहिल्याने माणूस विकृत होतो. हे शब्द तोंडून उच्चार नाही करायचा, हे तोंडून शब्द उच्चार झाले तर अनेको माणसांची मन विकार पावतील. जाणून बुजून त्यांचे उच्चार करायचा नाही. या वस्तू खायचा नाही, जर खाल्लात त्या वस्तू प्यायलात तुम्ही तर निश्चितच मन विकार पावणार. सिगारेट वडलात तुम्ही, ओढू नये, वडला तर निश्चितच मन विकार पावणार. गुटखा खाऊ नये, गुटखा खाल्ले तर मन विकार पावल्याशिवाय राहत नाही. आणि काही वस्तू आहेत की त्या वस्तू खाऊ नये, खाल्ले तर मन विकार पावल्याशिवाय राहत नाही. का? ते राजसिक आहेत, तामसिक आहेत. तमोगुण उत्पन्न झाले तर तमोगुणातून काम उत्पन्न होते, कामातून क्रोध, क्रोधातून लोभ, लोभातून मोह, मदमत्सर आणि शेवटी बुद्धिनाश होतो. बुद्धिनाशात प्रणश्यती. ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषोपजायते संगात संजायते कामः कामात् क्रोधः क्रोधात् सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशः बुद्धिनाशात् प्रणश्यति. बुद्धिनाशाने एके दिवशी माणसांची सर्वनाश होते. सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशः बुद्धिनाशात् प्रणश्यति. बुद्धिनाशाने एके दिवशी माणसांची सर्वनाश होते. म्हणून त्या गोष्टींमध्ये आसक्ती कमी करा. कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनात, आपल्या घरातील
एक इडियट बॉक्स आहे, मूर्खांची एक पेटी आहे. त्यात चांगलेही बरीच आहेत आणि वाईटही बरीचसे आहेत. चांगले तेवढा सोडतो, वाईट तेवढा. मधमाशी आणि मलमाशी नावाची दोन माशी आहेत. याला एकाला मधुमक्षी म्हणतात, एकाला मलमक्षी म्हणतात. दोन माशी. एक माशी केवळ फुलांवरच बसत असते, ते चुकून सुद्धा घाणीवर बसत नाही. आणि एक माशी अशी आहे की ते गटारीतच बसते, घाण वस्तूवरच बसते, फुलांवर कधीच बसत नाही. आपली मन मधुमक्षी सारखे व्हावं, मलमक्षी सारखे होऊ नये. नुसतं घाण कुठे हेच शोधत राहते असं शोधू नये. चांगलं काय आहे का या जगात, चांगल्या गोष्टी संग्रहित करूया. घरात टीव्ही जरूर पाहावं, त्या टीव्हीत जर चांगलं असेल तर ते शोधावं. काय नंगा नाच पाहायचं त्यात, काय गाणं पाहायचं. लाज वाटायला पाहिजे ना सगळ्यांना, घरातल्यांना. जे दृश्य घरातले सगळे बसून बसण्याच्या लायकीचे आहे का याची आम्ही विचार करतो आहोत का. जेवायला बसलेत सगळी कुटुंबातली माणसं, समोर टीव्ही लागलेले. आई जेवायला वाढते, नाहीतर ताई जेवायला वाढते, गाणं लागलेले तू चीज बडी आहे मस्त मस्त. लाज वाटायला पाहिजे घरातल्या सगळ्यांना. आईला लाज वाटले नाही, बाला लाज वाटले नाही, म्हातारड्यालाही लाज वाटला नाही. त्यांना उभं करून कुठेतरी गोळी घालावं सगळ्यांना घरातल्यांना एकाच दिवसात, की या लहान मुलांसमोर आपण काय पाहावं काय पाहू नये याची काय तारतम्य राहिले नाही. काय यांच्याबद्दल आदर राहणार आहे कोणाच्या मनात. घरातले माझ्या आजासारखे दिसते बघा एक म्हणते, माझ्या आजीसारखे दिसते बघा एक म्हणते. आजा आजी झाले सिनेमातली नटनटी. आता काय किंमत राहणार कुटुंबात आपल्याला. काय ही गाणे सगळे आपण बसून पाहण्याची लायकीचे आहेत का याचे आम्ही विचार केले का कधी. काय यातूनच काम उत्पन्न होणार नाही का. अनेको घटना ज्या घडल्या, अनेको अत्याचार ज्या घडल्या त्या सिनेमातल्या गाण्यामुळे घडल्या. आणि असे गाणे लिहिणारे आणि असे गाणं तयार करणारे आणि असं गाण्यात नाचणारे आणि असं गाण्यात मग्न होणारे, या सगळ्यांना भगवंत जितकं लवकर यांच्या आत्म्याला शांती देईल तितकं लवकर या जगाचं भलं होईल. सगळ्यांच्या आत्म्याला एकाच दिवशी शांती मिळावी. नाचणाऱ्यालाही मिळावं, बनवणाऱ्यालाही मिळावं. मी म्हणतो आता हळूहळू पाहणाऱ्यांच्याही आत्म्याला मिळावं. का पुढची पिढी तरी चांगलं जन्माला येईल, उदयाला येईल. काय रात्रभर डोळ्यातलं झोप घालून हे पाहायचंय. आणि हे पाहून आम्ही काय करणार आहोत. काय आमच्या जीवन निर्मितीसाठी, आमच्या ऊर्जा निर्मितीसाठी काय मदत होणार आहे यातनं. काय नाही झालं, काय नाही होणार यातनं. काय शिकलो आम्ही. लहान लहान मुलं तीच करायला लागले. आमची मुलं कुठल्याही नाट्य शाळेत गेले नाही, रेकॉर्ड डान्स सगळे करतात. काय कोण शिकवले. ब्रेक डान्स सगळी मुलं मुली करतात. कुठल्याही शाळेत गेलेले नाही, कुठल्याही नाट्य शाळेत गेलेले नाही, कुठल्याही नृत्य शिक्षिका त्यांना मिळाले नाही. ते शिकले कुठून. या टीव्हीवरनच शिकले, या सिनेमातनच शिकले. आणि आई बाबा 32चे 32 दात काढून काय आमची मुलं नाचतात. शरम वाटायला पाहिजे सगळ्या आई बाबांना, लाज वाटायला पाहिजे जरासं आई बाबांना. आमची मुलं काय नाचतात. आमची मुलं नाचतात ती असेच नाचत राहिले तर उद्या घरात राहतील का याची विचार करायला पाहिजे. आमची मुलं अशीच नाचत राहिले तर आमची मुलं सुरक्षित राहतील का याची काळजी आपण घ्यायला पाहिजे. सत्य असते, कडू असते, कटू असते. ऐकायलाही खूप कडू वाटणार, पण मला नक्की खात्री आहे की कडू असले तरी सुद्धा हे औषध आहे. आणि या गोष्टीत आपण सावध होणे, जागृत होणे आवश्यक आहे. आणि भले आपण कुठलेही चॅनल बंद करू शकत नाही, पण आपल्या हाताने बटन बंद करू शकतो एवढी ताकद हातात असायला पाहिजे. तेव्हा आपण म्हणू की होळी साजरा केल्यासारखं झालं. आपल्या मनातलं काम आपण दहन केले. का आमच्या हातात एवढी ताकद नाही राहिली, का आमच्या वाणीत एवढी ताकद नाही. काय बघत बसलाय, बंद करते म्हणण्या इतकं ताकद आई बाबांच्या तोंडातनं जर गेले, काय कॅन्सर झाली, काय घासा गेला सगळे. एवढं सांगण्या इतकी नैतिक अधिकार राहिले नाही. बंद करते काय बघत बसलाय म्हणण्या इतकी जर ताकद घशात नसेल तर कशाला जन्माला येत. काय करणार आहात घरात राहून. हा भल्या चांगल्या गोष्टी आहे, करमणूक आहे, ठीक आहे. आणि करमणुकीचं काय साधनच बनवले माणसाने. अशी काय नव्हती पूर्वी, अशातला भाग नाही. कधीतरी वर्षात नाही एकदा यात्रेच्या वेळी एकदा कुठले तरी नृत्य गायन बघितले की बस वर्षाची शीण निघून गेले म्हणत होते.
रोज 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 तेच तेच केले तर काय मजा राहते माणसांची? चारित्र्य संपते, चरित्र संपते, आणि चरित्र आणि चारित्र्य संपवून आपण जगण्याला काय अर्थ राहणार आहे का? नाही राहणार. म्हणून आपण कामाला नियंत्रित करायचं. काम म्हणजे कुठेतरी अशातला भाग नाही. काम आमच्या मनात आहे. दुसऱ्यांच्या मनातलं काम आम्हाला कशाला दिसायला पाहिजे? माझ्या डोळ्यातलं काम मला दिसायला पाहिजे, माझ्या कानातलं काम मला दिसायला पाहिजे. आपण बघा, एखादा भक्ती संगीताचा गाणंही ऐकून बघा, एखादा सिनेमा संगीतातलं हिडीस नृत्य गाणंही ऐकून बघा, की मनात काय भावना उत्पन्न होतात. आपण पाहिजे तर घरी गेल्यानंतर तपासून बघा, कुठलं गाणं शांती समाधान देते आणि कुठलं गाणं माणसानं विकृत करते, हे जरूर आपण तपासून पहा. पाऊस थांबेपर्यंत माझी चालूच राहणार आज, कारण पावसात जाऊन तरी काय करणार? जाऊन तरी पाऊस हे सगळे शांत करायलाच आलेले. त्याच्यामुळे माणसं किती अपमानित झाले. पुराणात कथा येतात, महर्षी गौतमांच्या आश्रमात इंद्रदेव शिरले. अहिल्या देवी, देवी अहिल्या, होळकर अहिल्या देवी नव्हे, महर्षी गौतमांची पत्नी अहल्या. यजमान पहाटे स्नानाला गेले, माहितीये, गौतम ऋषींचे वेश धारण करायला लावले. अरे देव, काय लाचार झालं म्हणता, काय निर्लज्ज झालं म्हणता. दुसऱ्यांच्या यजमानांचे रूप धारण करावं गेलं. ओळखण्या इतकी सामर्थ्य नव्हते, अशातला भाग नाही. सामर्थ्य ओळखलं. महर्षी तेवढ्यात आले. दारातनं परत जाण्याची हिंमत नव्हती. होता देव, इंद्रलोकाचा अधिपती, वैकुंठाचा अधिपती होता, पण महर्षी गौतमांसमोर जाण्याची हिंमत राहिली नाही. का? नैतिक अधःपतन झालेलं होतं. ज्या माणसांची नैतिक अधःपतन होते त्या माणसांना निष्ठावान माणसांची, सदाचारी माणसांच्या समोर जाऊन मान वर करून पाहण्याची ताकद राहत नाही. ताकद त्याच माणसांच्या अंगात राहते ज्या माणसांची जीवन नैष्ठिक आहे, ज्यांच्या जीवनात तथ्य आहे, सत्य आहे, ज्यांची जीवन नीती संपन्न आहे. त्या माणसांजवळ पैसा नसला तरी चालेल, अधिकार नसला तरी चालेल, काहीही नसला तरी चालेल, पण त्या माणसांच्या जीवनातली जी नैतिकता आहे ना, ते सगळ्यांवर विजय मिळवत असते. देव लोकातील राजा इंद्राला धाडस झाला नाही महर्षी गौतमांच्या समोर जाण्याची. पहिला एक वेश बदलला होता, ठीक होत. इंद्राचा झाला होता आधी गौतम. देवी अहिल्या म्हणाल्या, समोरच्या दारातनं काय जाता येणार नाही तुम्हाला. पाठीमागे आमच्या घराला दरवाजा नाहीये, नाणीला फक्त एक मोहरी आहे, चालेल का तुम्हाला जायला? जाईन ना म्हणाला. कसं जाणार? इंद्राचा गौतम झालो मी, आता गौतमाचा मला मांजर व्हायला वेळ लागते. माणूस नैष्ठिकदृष्ट्या अधःपतन पावला तर तो किती खाली जाऊ शकतो. देवलोकाच्या अधिपती, देवलोकाधिपती आता मांजर झाला होता. त्याच्यावरूनच समजायचं की माणूस नैतिकदृष्ट्या अधःपतित झाला तर कुठल्या स्तरावर जावं लागते त्याला. आपल्याही दैनंदिन जीवनात असं नैतिकदृष्ट्या अधःपतन झाले तर त्या माणसाला इतकं खाली जावं लागते, इतकं तुच्छ स्तरावर जावं लागतं. म्हणून जीवनात नैतिकता पाहिजे, कोणी असो. आज त्याचीच ऱ्हास होत चाललेले, ती पाहिजे. झाले तर त्या माणसांच्या ताकद राहत, धाडस राहत. इंद्र झाला आणि जाणून बुजून जाण्याकरता रस्ता दिलीस तू, रस्ता दाखवलीस तू. तू जरी कलंकित झाली नसली तरी सुद्धा तुझी हे वर्तन अयोग्य असं समजून तिला पाषाण बनवून टाक.
पाषाण बनवतात. एकेकांची कथा आहे. चंद्र होता, बृहस्पती आचार्यांच्या घरात अध्ययन करण्यासाठी चंद्र शिकायला आला होता. बृहस्पती आचार्य देवलोकांची गुरु, त्यांच्या घरी अध्ययन करण्यासाठी चंद्र आले होते. खूप सुंदर मुलगा होता. त्या सुंदर मुलावर वाळली बृहस्पती आचार्यांची पत्नी तारा. गुरु बृहस्पती आचार्य दोघांनाही शाप देऊन, तुम्ही दोघेही अधपतित आहात, दोघेही अधपतित आहात. दोघेही जे आचरण केलं हे आचरण एका गुरुपत्नीला, एका गुरु शिष्याला न शोभणारे आचरण. माणसं अधपतित होतात. काम फार सूक्ष्म आहे. यम आणि यमी दोघेही भाऊ आणि बहीण, एका आईच्या उदरात जन्माला आलेले. यमी म्हणाले, म्हणे आपण लग्न करूया, काय बिघडणार आहे. यमदेव म्हणाले, लाज वाटत नाही का तुला, आपण एका आईच्या उदरात जन्माला आलो. नाही, असे कितीतरी घटना घडलेले आहेत, काय अडचण आहे लग्न करायला. यम महाराज जाळून टाकेन म्हणाले तुला. यमधर्म नाव पडलं त्यांना. का? नियमांचा पालन करणारा, कुठल्याही आमिषाला, कुठल्याही भीड भाडला बळी न पडणारा यमधर्म तो. म्हणून आजही यमधर्म गुरुस्थानी आहे. गुरुस्थानी जीवनात उच्चस्थान प्राप्त करायला पाहिजे. नैतिकता फार महत्वाची. ही नैतिकता अनेक गोष्टी, आणि या सर्व नैतिकतेचे मूळ काम आशा, कामना, वासना. यासाठीच खाणं मापात, पिणं मापात, पाहणे मापात, ऐकणे मापात, विचार मापात, सगळ्या गोष्टींची काहीतरी नीती नियम जीवनात असावा. आणि ते सोडले की एक एक तार तुटत जातात माणसांची. यासाठी काही गोष्टी पाळणे आवश्यक आहे. आपल्या पूर्वजांनी एवढ्यासाठी इंद्रियांना थोडासा नियंत्रित ठेवण्यासाठीच एकादशी, द्वादशी हे उपवास पद्धती अंमलात आणली. त्यासाठी भजन कीर्तन अंमलात आणले. त्यासाठी ध्यानधारणा अंमलात आणले. का? मानवीय मनाला चांगले वळण द्यायचं म्हणून. यासाठी सुंदर संगीत शास्त्र जन्माला आले. यासाठीच जपतपादी जन्माला आली. यासाठीच सत्संगादी जन्माला आली. की कशासाठी? की मानवीय मनाला चांगलं काहीतरी चार्ज करावं, तर त्या रस्त्याने ते जाईल. खराब चार्जिंग केले तर खराब रस्त्याने जाणार. खराब जर फीडिंग केले तर खराब रस्त्याने जाणार. चांगलं फीडिंग केले तर चांगल्या रस्त्याने जाणार. जे टेप मध्ये भरणार तीच वाजणार. जे भरलेलं नाही ते वाजा वाजा म्हटले तर कसं वाजणार. तमाशा भरले, कीर्तन वाजा म्हटले तर कसं कीर्तन गाणार. ती टेप भरले सगळे तमाशा, आणि बटन लावल्याबरोबर तमाशाच वाजणार. त्यात म्हणतो, अरे मला अपेक्षा आहे कीर्तन ऐकायची आणि तमाशा. अरे भरले तमाशा आणि कीर्तन कसं ऐकू? कीर्तनाच्या रस्त्याने कसं जाईल? तद्वतच आम्ही जे फीड करतो, आमच्या सर्व इंद्रियातून बुद्धीत फीडिंग करतो, दिवसभर फीडिंग करतो, भरतो. आपण दिवसभर भरतो. चांगले भरलेले असो तर चांगलंच येणार, चांगलं नाही भरलेले तर चांगलं कुठून येणार. म्हणून होळी कामदहन करण्यासाठी, ज्या कामाला दहन केला होता स्थूल दृष्ट्या, त्या कामाला सूक्ष्म दृष्ट्याही तो बलिष्ठ झाला. आज जाऊन दहन करायचं. कशाने? ज्ञानाग्नीने दहन करायचं. ज्ञानाने दहन करायचं. माणसाने समजून घ्यावं, मी कोण आहे, समोरचे कोण आहेत. मोह तेव्हा उत्पन्न होते, मी कोणतरी आहे, समोरचे कोणतरी आहे. नाही, इथे राहणारा तिथे राहा. सर्व कर्मही नाश करणार आहे ज्ञानाग्नी, आणि कामादींचाही नाश करणार आहे. ज्ञान झालं तर भिन्नता नाही, अभिन्नता उत्पन्न होईल. ज्ञान झाले तर भेद नाही, अभेद निर्माण होईल. ज्ञान झाल्यास प्रीती निर्माण होईल स्वतःवर, इतरांवर. म्हणून ज्ञानाची आवश्यकता आहे, तेही आत्मज्ञानाची. आणि त्या आत्मज्ञानाने कामादी सर्व विकार नष्ट होतील, आणि त्या ज्ञानाग्नीने कामादी विकारांना नाश करणे म्हणजे ही खरोखरच कामदहन ठरेल. अशा पद्धतीने नैतिक आचरणाने, नैष्टिक अधिष्ठानाने आपलं कामदहन आपण करूया.
आणि ती शक्ती सामर्थ्य सद्गुरु भगवंत आम्हा सर्वांना देव. गुरुचरणी प्रार्थना. राजाधिराज सद्गुरू